तुम्हालासुद्धा माझ्याप्रमाणे हलका फुलका मस्त असा नाश्ता बनवायचा असेल तर थोडीशी तयारी करून ठेवा. अगदी झटपट नाश्ता तयार होईल. 1 वाटी मुगाची डाळ घेतली. ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर मी रात्रभर भिजत घातले. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये 1 तास भिजत घातली तरी चालेल. ही डाळ वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली सगळी डाळ. यामध्ये हिरवी मिरची घातली, यानंतर आलं, कढीपत्ता, जिरं घातलं, 2 चमचे यामध्ये बेसन घातलं, 2 चमचे रवा घातला आहे आणि 2 चमचे यामध्ये मी दही घातलं. याबरोबरच अर्धा चमचा साखरसुद्धा घातली. हे मिक्सरला फिरवून अगदी बारीक असं वाटून घेतलं. तयार मिश्रण बाउलमध्ये काढून घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. या मिश्रणापासून आत्ता मी उत्तप्पा बनवते. तर इथे मी थोडंसं पीठ तव्यावरती घातलं आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घेतलं. वरून बारीक चिरलेल्या भाज्या घातल्या. दोन्ही बाजूने हा खरपूस असा उत्तप्पा भाजून घेतला आहे. दिसायला जितका मस्त दिसतोय चवीला तितकाच छान लागतो आणि अगदी हेल्दी असा हा नाश्ता आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.